नमस्कार. चला तर मग आज बनवूया आपण चमचमीत कढी, आंबट, गोड, तिखट अशी, ते पण बेसन पीठ न वापरता शेंगदाणे वापरून. तर आज इथं मी दह्याची कढी बनवणार होते. तर यासाठी मी इथं 3 पळी दही घेतलं होतं आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकले होते, लसूण टाकला होता. तर आता हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे आणि मिरच्या कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी टाकून घेतली, जिरं टाकलं आणि आता आपण यामध्ये मिरच्या टाकून देणार आहोत. तुम्हाला जर मिरच्या वाटून घ्यायच्या असतील तर वाटूनसुद्धा घेऊ शकता. कढीपत्ता, कोथिंबीर टाकून छान तेलामध्ये तळून घेतलं आणि त्यानंतर हे जे मिक्सरमध्ये आपण दही फिरून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून द्यायचं. छान फोडणी बसली पाहिजे. आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जेवढी मला कढी बनवायची होती तेवढी मी बनवून घेतली. तर कोणाकोणाला कढी आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या प्रत्येक गृहिणीचा हा एक मोठा प्रश्न असतो, रोज भाजीला काय बनवावं. तर आज माझ्यासोबत तेच झालं. आज घरात भाजीला काहीच नव्हतं. पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे भाजीपाला खूप खराब असतो आणि त्यामुळं मी आज म्हटलं घरात दही बनवलं होतं तर दह्याची कढीच बनवून टाकूया. कशी वाटली नक्की